Hello friends, now we are going to learn multiplication and division in problem set 16. Multiplication आणि division या प्रकरणातील आपण प्रॉब्लेम सेट 16 या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवणार आहोत. प्रॉब्लेम सेट 16 मधील पहिलं उदाहरण, फ्रॉम अ टोटल ऑफ 10,000 rupees Anna donated 7,000 rupees to a school. The remaining amount was to be divided equally among 6 students as the all-round student prize. What was the amount of this prize? आबांनी 10,000 रुपयांपैकी 7,000 रुपये शाळेला देणगी दिली. उरलेली रक्कम प्रत्येक इयत्तेत सर्वांगीण प्रगती दाखवणारा एक याप्रमाणे 6 विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून समान वाटण्यास सांगितले. तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती रुपयांचे बक्षीस मिळाले? त्यांच्याकडे 10,000 रुपये होते, त्यापैकी 7,000 रुपये त्यांनी शाळेला देणगी दिली आणि उरलेली जी रक्कम आहे ती उरलेली रक्कम त्यांनी 6 विद्यार्थ्यांमध्ये समान वाटली. तर त्यासाठी आपण उरलेली रक्कम किती आहे ते सुरुवातीला पाहणार आहोत. टोटल 10,000 rupees, डोनेटेड 7,000 rupees. द रिमेनिंग अमाउंट, शिल्लक राहिलेली रक्कम 10,000 मायनस 7,000. 10,000 मधून 7,000 वजा केले की वजाबाकी येते 3,000. 3,000 rupees इज टू बी डिवाइड इक्वली अमंग 6 स्टुडंट. हे 3,000 रुपये 6 मुलांमध्ये समान वाटायचे आहे. ईच स्टुडंट विल बी गेट 3,000 डिवाइड बाय 6 rupees. जर आपण 3,000 ला 6 ने भागलं की आपल्याला प्रत्येक मुलाच्या वाट्याला किती रक्कम येते हे मिळेल. शिल्लक राहिलेली रक्कम जी आहे 3,000 ती 6 विद्यार्थ्यांमध्ये वाटायची आहे, म्हणून आपण त्याला 6 ने भागलं. 6 5 जा 30. 30 तून 30 मायनस केले की 0 राहतात. वरील शून्य पुन्हा घेतला खाली. 6 ने शून्याला भाग देताना शून्याचाच भाग लागणार. 6 गुणिले 0 0. यांची वजाबाकी पुन्हा 0 येते. एकक स्थानचा 0 घेतला. याला देखील 6 ने भागताना शून्याचाच भाग लागतो. 6 गुणिले 0 0 आणि मग बाकी शिल्लक राहते 0. प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाट्याला 500 रुपये येतील. द अमाउंट ऑफ प्राइज पर स्टुडंट वॉज 500 rupees. An amount of 260 rupees was collected from each of the 50 students for a picnic. If 11,450 rupees were spent for the picnic, what is the amount left over? सहलीसाठी 50 मुलांकडून प्रत्येकी 260 रुपये वर्गणी जमा केली. त्यापैकी 11,450 रुपये सहलीसाठी खर्च झाला. तर किती रुपये रक्कम शिल्लक राहिली? एकूण रक्कम किती जमा झाली होती? कलेक्शन फ्रॉम ईच इंटू नंबर ऑफ स्टुडंट्स. प्रत्येक विद्यार्थ्याकडून 260 रुपये जमा केले. असे विद्यार्थी होते 50. 260 आणि 50 यांचा जर आपण गुणाकार केला तर एकूण किती रक्कम जमा झाली होती हे आपल्याला मिळेल. 260 इंटू 50 यांचा आपण गुणाकार केला की गुणाकार मिळतो 13,000 rupees. एकूण 13,000 रुपये जमा झाले होते आणि त्या एकूण जमा झालेल्या 13,000 रुपयांपैकी 11,450 रुपये खर्च झाले. अमाऊंट स्पेंड फॉर पिकनिक 11,450 rupees. अमाऊंट लेफ्ट ओव्हर, टोटल कलेक्शन मायनस अमाऊंट स्पेंड फॉर पिकनिक. एकूण जमा झालेली रक्कम त्यामधून झालेला खर्च वजा केला की आपल्याला शिल्लक राहिलेली रक्कम मिळेल. 13,000 मायनस 11,450 इज इक्वल टू 1,550. यांची वजाबाकी केल्यानंतर वजाबाकी येते 1,550. द अमाऊंट लेफ्ट ओव्हर वॉज 1,550 rupees. 11,450 रुपये खर्च झाल्यानंतर 1,550 रुपये शिल्लक राहतात. A shopkeeper bought a sack of 50 kg of sugar for 1,750 rupees. As the price of sugar fell, he had to sell it at the rate of 32 per kilo. How much less money did he get than he had spent?
एका दुकानदाराने साखरेचे 50 किलोग्रॅम वजनाचे पोते 1750 रुपयाला आणले. साखरेचा भाव कमी झाला, त्यामुळे त्याला ती साखर प्रति किलोग्रॅम 32 रुपये दराने विकावी लागली. तर त्याला किती रुपये जास्त किंवा कमी मिळाले? साखरेची किंमत कमी झालेली आहे याचाच अर्थ त्यामुळे त्याला जास्त रक्कम न मिळता कमीच रक्कम मिळालेली असेल. द सेलिंग प्राइस ऑफ 50 kg ऑफ शुगर ॲट द रेट ऑफ 32 रुपीज पर kg. याचाच अर्थ 1 किलो साखर त्याने 32 रुपयाला विकली. अशी त्याने 50 किलोग्रॅम साखर विकली. तर 50 किलोग्रॅम साखर विकून त्याला किती रक्कम मिळाली? तर 32 गुणिले 50 यांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला गुणाकार मिळतो 1600. द परचेस प्राइस इज 1750 रुपीज. खरेदी किंमत होती 1750 रुपये, पण विक्री किंमत आहे 1600 रुपये. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी आहे, त्यामुळे त्याला कमी रक्कम मिळाली. द डिफरन्स बिटवीन द परचेस प्राइस अँड सेलिंग प्राइस इज इक्वल टू 1750 मायनस 1600 इज इक्वल टू 150 रुपीज. द शॉपकीपर गॉट 150 रुपीज लेस. या व्यवहारामध्ये दुकानदाराला 150 रुपये कमी मिळतात. अ शॉपकीपर बॉट 7 प्रेशर कुकर ॲट द रेट ऑफ 1870 रुपीज पर कुकर. He sold them all for a total of 14,230. Did he get less or more money? Did he get less or more money than he had spent? दुकानदाराने 1870 रुपये याप्रमाणे 7 कुकर खरेदी केले. ते सर्व कुकर 14,230 रुपयांस विकले. तर त्याला किती रुपये जास्त किंवा कमी मिळाले? दुकानदाराने एक कुकर 1870 रुपयाला आणला. असे त्याने 7 कुकर आणले. मग 7 कुकरची एकूण किंमत किती होईल? परचेस प्राइस, प्राइस ऑफ 1 कुकर इंटू द नंबर ऑफ कुकर्स बॉट. एका कुकरची किंमत आहे 1870, अशी त्याने 7 कुकर आणले. मग आपल्याला 7 कुकरची एकूण किंमत गुणाकार केल्यानंतर मिळेल 13,090 रुपीज. सेलिंग प्राइस 14,230 रुपीज. त्याने 7 कुकर 13,090 रुपयाला खरेदी केले होते आणि ते कुकर त्याने 14,230 रुपयाला विकले. म्हणजेच खरेदी किमतीपेक्षा इथे विक्री किंमत जास्त आहे. याचाच अर्थ त्याला या व्यवहारामध्ये जास्त रक्कम मिळणार आहे. सेलिंग प्राइस इज मोर दॅन द परचेस प्राइस. विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे. मोर मनी द शॉपकीपर गॉट इज इक्वल टू 14,230 मायनस 13,090 इज इक्वल टू 1,140 रुपीज. द शॉपकीपर गॉट 1,140 रुपीज मोर. विक्री किंमत जास्त असल्या कारणाने त्याला 1,140 रुपये जास्त मिळाले. 14 families in a society together bought 8 sacks of wheat, each weighing 98 kilograms. If they share the wheat equally, what was the share of each family? 14 families in a society together bought 8 sacks of wheat, each weighing 98 kilograms. If they share the wheat equally, what was the share of each family? एका सोसायटीतील 14 कुटुंबांनी मिळून गव्हाची प्रत्येकी 98 किलोग्रॅम वजनाची 8 पोती आणली. त्यातील गहू त्या सर्व कुटुंबांनी समान वाटून घेतला. तर प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला किती किलोग्रॅम गहू आला? आता एकूण गहू किती होता ते अगोदर आपण पाहूया. 98 किलोग्रॅम वजनाची 8 पोती होती, त्यामुळे एकूण गहू किती असणार आहे? टोटल वेट ऑफ व्हीट, वेट ऑफ 1 सॅक, द नंबर ऑफ सॅक. एका पोत्याचं वजन गुणिले पोत्यांची संख्या. त्यानंतर आपल्याला एकूण गहू किती होते त्याचं आपल्याला वजन मिळेल. 98 गुणिले 8 बरोबर 784 किलोग्रॅम.
784 किलोग्रॅम ऑफ वेट इज टू बी डिस्ट्रीब्युटेड इक्वली. 784 किलोग्रॅम हे एकूण गहू होते 8 पोत्यांमध्ये मिळून. तर हे 784 किलोग्रॅम गहू त्यांनी 14 जणांमध्ये समान वाटले, 14 कुटुंबांमध्ये समान वाटले. त्यामुळे आपण इथे भागाकार ही क्रिया करणार. 14 ने 784 ला भागलं की भागाकार मिळतो 56. 784 किलोग्रॅम गहू 14 कुटुंबांमध्ये समान वाटल्यानंतर प्रत्येकाला 56 किलो गहू मिळतो. Each family got 56 kilogram of wheat. The capacity of an overhead water tank is 3000 liter. There are 16 families living in this building. If each family intends to use 225 liters every day, will the water be enough for all the families? If not, what will the daily shortfall be? एका इमारतीवरील टाकीची धारकता 3000 लिटर आहे. त्या इमारतीत 16 कुटुंबे राहतात. प्रत्येक कुटुंबाने रोज 225 लिटर पाणी वापरले तर त्या टाकीतील पाणी सर्व कुटुंबाला पुरेल का? पुरणार नसल्यास रोज किती पाणी कमी पडेल? एका इमारतीवरती जी टाकी आहे त्या टाकीमध्ये 3000 लिटर पाणी राहते. त्या इमारतीमध्ये एकूण 16 कुटुंब राहतात आणि प्रत्येक कुटुंब रोज 225 लिटर पाणी वापरते. तर 16 कुटुंबांना 3000 लिटर पाणी पुरते का हे आपल्याला पाहायचं आहे. Each family intends use 225 liter of water every day. प्रत्येक कुटुंब दर दिवशी 225 लिटर पाणी वापरते. मग 16 कुटुंब मिळून किती पाणी वापरतात? एक कुटुंब जर 225 लिटर पाणी वापरतं तर अशी 16 कुटुंब मिळून किती पाणी वापरतात? तर त्यासाठी आपण गुणाकार केला 225 गुणिले 16. एका कुटुंबानं वापरलेलं पाणी आहे 225 लिटर. अशी 16 कुटुंब आहेत आणि मग 16 कुटुंबांनी मिळून वापरलेलं पाणी आपल्याला गुणाकार केल्यानंतर मिळतं. गुणाकार आहे 3600. या इमारतीतील 16 कुटुंबांना प्रत्येक दिवशी 3600 लिटर इतके पाणी लागते, परंतु पाण्याची टाकी आहे फक्त 3000 लिटरची. याचाच अर्थ प्रत्येक दिवशी त्यांना पाण्याची कमतरता भासते. द शॉर्टफॉल इज इक्वल टू 3600 मायनस 3000 इज इक्वल टू 600. द वॉटर फ्रॉम द टँक विल नॉट बी इनफ फॉर ऑल द फॅमिलीज. पाण्याच्या टाकीमध्ये असलेलं पाणी त्या इमारतीतील कुटुंबांना पुरेसं नाही. द शॉर्टफॉल ऑफ वॉटर विल बी 600 लिटर. त्या इमारतीतील लोकांना मिळून 600 लिटर पाणी कमी पडते. इथे आपला हा उदाहरण संग्रह 16 जो आहे तो सोडवून पूर्ण झालेला आहे. पुढील जो प्रॉब्लेम सेट आहे प्रॉब्लेम सेट 17 आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सोडवणार आहोत.